कोल्हापूर महानगरपालिका यावेळेला पहिल्यांदाच 4 सदस्यीय प्रभाग रचनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी जाणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी आता तयारी सुरू केली आहे। त्यामुळे कोल्हापूरमधल्या नेमक्या समस्या काय आहेत, शहराच्या विकासासाठी नेत्यांनी काय करण्याची नेमकी गरज आहे, यासोबतच इतर प्रश्नांविषयी शहरामधील ज्येष्ठ पत्रकारांना नेमकं काय वाटतं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। आपण सध्या कोल्हापुरातील मान्यवर पत्रकार आहेत, त्यांना विचारणार आहोत की कोल्हापूरमध्ये येणारा नवीन नगरसेवक हा कसा असला पाहिजे, त्याची काय त्यांनी कामं केली पाहिजेत, या सगळे प्रश्न आहेत ते आपण कोल्हापुरातील मान्यवर पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, मला सांगा, कोल्हापुरातील येणारा नवीन नगरसेवक हा कसा असला पाहिजे? कोल्हापूर महापालिकेची स्थापना होऊन जवळजवळ 55 वर्षे झाली आणि गेल्या 6 वर्षात कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक नव्हते, प्रशासकीय राज्य सुरू आहे। या 55 वर्षात कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत, म्हणजे अगदी हद्दवाढीचा प्रश्न असू दे, रस्त्यांचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, प्रदूषणाचा प्रश्न असू दे, सगळे प्रश्न जैसे थे आहेत। त्यामुळे एकतर निधी खेचून आणणारा नगरसेवक या कोल्हापूर महापालिकेत असावा, दुसरा अभ्यासू नगरसेवक 100% असावा, कारण महापालिकेच्या सभेत प्रशासनावर वचक असणारा नगरसेवक जर असेल तरच काही कामं होऊ शकतात। वचक नसेल तर काय होतं हे गेल्या 5 वर्षात आपण अनुभवलेलं आहे। अधिकाऱ्यांच्यावर काही वचक राहिलेला नाही। आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, निवडणुका होतील, परंतु जे नगरसेवक आता येणार आहेत, 81 नगरसेवक येणार आहेत आता, त्यापैकी विशेष म्हणजे 41 महिला नगरसेविका असणार आहेत। यापूर्वी कसं असतं की नगरसेविका म्हणले की त्यांचा सगळा कारभार त्यांचे पती बघतात। हा महिला राज आहे, कारभार राज होता कामा नाही, महिलांना ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे। आणि महिला 41 नगरसेवक ज्या निवडून येणार आहेत त्यांना सुशिक्षित असल्या पाहिजेत, वकील, डॉक्टर किंवा असे काही जे तज्ज्ञ लोक आहेत हे सुद्धा येणे गरजेचे आहेत। काही आरोग्याचे प्रश्न असतात, अशा वेळेला हे जे नवीन नगरसेवक आपण निवडून येणार आहोत हे सुशिक्षित आणि शिकलेलेच असले पाहिजे। त्याचबरोबर 5 नगरसेवक हे स्वीकृत नगरसेवक असतात, परंतु काय होतं, काही नेते आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना तिथं मुरवण्याचं काम करतात, परंतु 5 स्वीकृत नगरसेवक हे तज्ज्ञ असले पाहिजेत, जेणेकरून त्या महापालिकेला जा उपयोग होईल असे नगरसेवक निवडून येणे गरजेचे आहे। किंबहुना प्रशासकांना विचारू शकत नाही की तुम्ही कामं का करत नाही, आणि जर का कोणी विचारायला गेलं तर काहीतरी थातुरमात्र कारणं देऊन त्यांना बाजूला केलं जातं। यामुळं कोल्हापूरचा विकास गेली 10 वर्ष रखडलेला आहे आणि हा जलद गतीने जर पुढे जायचं असेल तर सभागृह अस्तित्वात येणं गरजेचं आहे। परंतु केवळ 81 नगरसेवक तिथं नुसती त्यांची गर्दी असून उपयोग नाही, तर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे। नगर नियोजन कशाची खातात हेच बहुतेक नगरसेवकांना माहीत नसतं। त्यामुळे शहराचा परिपूर्ण जो विकास होणं अपेक्षित आहे तो होत नाही। केवळ रस्ते, पाणी, वीज, गटार या एकाच मर्यादित वर्तुळामध्ये हे सगळे नगरसेवक फिरत असतात आणि त्याच प्रश्नामध्ये हे गुरफटलेले असतात। पण त्याच्या पलीकडे जाऊन DP म्हणजे काय, शहराचा एकूण विकास काय, त्याची सर्वांगीण मांडणी कशी झाली पाहिजे, याचा जो समग्रपणे अभ्यास करायची जी प्रवृत्ती आहे ती नगरसेवकांमध्ये कमी होत चाललेली आहे। ती वाढणारे नगरसेवक आले तर कोल्हापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती येईल अशा अपेक्षा आपल्याला करता येईल। आता कोल्हापूरची जर अवस्था बघितली, रस्ते असतील किंवा गटर्स असतील, याची अवस्था एकदम बिकट आहे। कारण आता परवाचं जर उदाहरण द्यायचं झालं, लुगडी ओळती महापालिका नाही, महाराणा प्रताप चौक, तो 200 मीटरचा रस्ता काही तासातच उकडला। यावरून हे जे खरं तर नगरसेवक कसा पाहिजे, केवळ निवडणूक न लढवता त्यानं या महापालिकेच्या सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांना काय सुविधा दिल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि केवळ शोभेचे पद नसून हे विकासासाठी पद त्यांनी वापरलं पाहिजे। तर आपण बघितलं की या सगळ्या ज्येष्ठ मान्यवर पत्रकारांनी एकच माहिती या ठिकाणी दिली की जो कोणी नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये जाईल तर तो अभ्यासू असणं गरजेचं आहे। प्रशासक असतील किंवा अधिकाऱ्यांच्या वरती वचक असणारा या ठिकाणी नगरसेवक आहे तो निवडून जायला पाहिजे। आणि निधी कुठल्या पद्धतीनं आपल्या प्रभागासाठी, आपल्या शहरासाठी कशा पद्धतीनं आणता येईल, राज्य सरकारबरोबर कशा पद्धतीनं समन्वय ठेवता येईल, कोल्हापुरातील जे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्या मागे लागून कशा पद्धतीनं कोल्हापूर शहरासाठी निधी या ठिकाणी आणता येईल, या संदर्भातल्या ज्या नगरसेवकाकडे अभ्यास असेल तोच कोल्हापूरचा विकास करू शकेल, अशा पद्धतीचं मत आहे ते या सगळ्या मान्यवर पत्रकारांनी व्यक्त केले। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।